विजयाचं श्रेय आमची लाडकी बहीण, आमचे लाडके फौजी, आमचे सर्व युवा आणि आमचे सर्व शेतकरी कुटुंब आणि सर्व पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने आणि आदरणीय अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी जीवाचं रान केलं. आणि ही लढाई ही आपल्या नेत्यांची नव्हती, ही लढाई जनतेने हातात घेतली लढाई होती. म्हणून या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही. कारण सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावामध्ये निर्णय घेतला की आता बदल हवा आहे, घराणशाळा थांबवा. आणि सामान्य कुटुंबातले एक शेतकरी मुलगा आमदार होते तर करण्यासाठी त्यांनी हातात घेतली लढाई आहे. आणि या लढाईमध्ये अख्खे मुंबईकर, पुणेकर, रायगड, ठाणा आणि गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून काही दिल्लीवरून पण सर्व आले. आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये आज पहिल्यांदा जय जवान जय किसान जो आपण लालबहादूर शास्त्रींची घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारावरती आपण एक संघ राहिलो. आणि आज संघ आपला पूर्ण सेना परिवार पूर्ण एकजुटीने ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट दिसली. आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी, आमचे कार्यकर्ते सर्व सगळे त्यांच्यावर काम करायला लागले. एकजूट म्हणून आम्ही हा सगळ्यांचा विषय, सगळ्यांची मेहनत यायची. तर भाजप आहे यामध्ये काय विषय नाही आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विषय आहे. आणि कार्यकर्ते आपल्याला पुढे भविष्यात एक संघ राहायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 50 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही. साधं उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्रगड तालुक्याचे भाग्यविधाते आज परमअण्णा पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं तर धरणं आणि तलाव झालं नसते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती आली असते आणि आमचा तालुका हा मागास ठेवला. तर आज मी तुम्हाला सांगतो, आज विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता, आज राज्यातली सत्ता आणि चंद्रगडची सत्ता ही जनतेची सत्ता आहे. सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये. मी फक्त आमदारला फक्त एक लेबल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप खुशी आहेत. आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं करायची आहेत. पहिला रोजगार. आता मला अर्जंटली हा रोजगार 1-2 महिन्यामध्ये रोजगार मेळावा घ्यायचा आहे. त्या माध्यमातून 20-25 हजार जेवढा होईल तेवढा आपण 100 कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे. आपण घोषणा केली होती की जानेवारीमध्ये मुलींची आणि मुलांची शाळेची आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज मिलिटरी सर्व देश सेवामधून आल्यानंतर आज त्यांनी खासदार घेतला. मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले. आज त्यांनी खासदार घेतले. तो विषय आता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो. आज आमचे गड किल्ल्यामधून 5-5 किलोमीटर ज्या महिला वर्ग मुली आमच्या चालून येतात, विद्यार्थी येतात, त्यांची ती विटेपणा थांबेल आणि ही सुरुवात करू. भाऊ, आता वरती महायुतीचं सरकार आलंय तर काय व्हिजन आणि काय उद्दिष्ट घेऊन चाललाय तुम्ही पुढे? आपल्याला जे आपण मी पुस्तक प्रकाशन केले त्यामध्ये कुठलाही पद नसते वेळी जेव्हा मी 103 करोडचा विकास निधी आणू शकतो आणि 310 गावापैकी 150 गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर 1400 करोडचा विकास निधी काजूबोडे आणू शकतो. तर आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनते मनात आहे, त्यांच्या मनातला विकास आपल्याला करून दाखवायचा आहे. आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का, अपेक्षा आहे का? भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या, अपेक्षा व्यक्त केला की काही भेटत नाही आणि अपेक्षा नसल्या की मग ते शोधून देतात. पक्षामध्ये समाधान आहे. मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय जे पक्ष वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील. भाऊ, चंदगडला मंत्रिपदाची गरज आम्हाला वाटतंय असं की पक्षनिष्ठी निर्णय घेतले त्याच्यावरती अवलंबून आहे ना. आज अण्णांच्या नंतर आमच्याकडे एक मंत्रिपद नाही भेटलं तर आपल्याला खंत येते, कारण पक्षनिष्ठी निर्णय घेतील आपण त्याच्यामध्ये बोलणं योग्य नाहीये. ठीक आहे. ओके.